नमस्कार. गोवा फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्या वतीने आयोजित केल्ल्या आयच्या कॅज्यू फेस्टाक आमच्या मदीं आसात आमचे फॉरेस्ट मिनिस्टर बाब विश्वजीत राणे, टुरिझम मिनिस्टर बाब रोहन खंवटे आणि फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे चेअरपर्सन डॉक्टर देविया राणे. व्यासपीठाचेर आशिल्ले बाकीचे सगळे आमदार, फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे, फॉरेस्ट डिपार्टमेंटाचो स्टाफ, समोर आशिल्ल्या समेस्त गोयकार भाव बहनों आणि जो यहाँ पे टूरिस्ट आए हैं उनका भी गोवा सरकार की तरफ से और फॉरेस्ट डेव्हलपमेंट की तरफ से बहुत बहुत स्वागत. सगळ्यात पयली हांव अभिनंदन करता आमच्या डॉक्टर देविया राणे, फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन चेअरपर्सन आणि त्याच्या स्टाफाचे. नेटान परत एकदा तुम्ही त्याच्या खातीर ताळयो वाजोवच्यो. इनोव्हेटिव्ह आयडियाज घेऊन तांच्यांनी सातत्यात आपले डिपार्टमेंट हे स्वयंपूर्ण करपाचो प्रयत्न केला. ऑनरेबल नरेंद्र मोदीजीची प्रेरणा घेऊन आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा ही कॅम्पेन गेली आम्ही 4 वर्सां चलयता. ताच्यानी फाटल्या 3 वर्सांक स्वताच्या कॉर्पोरेशनाचो कॅश्यू फेस्ट आयोजन करपाचो प्रोग्राम दवरलो आणि त्या प्रोग्रामाच्या निमित्तान कॅश्यू आमी जशें म्हणटा काचकार, मुट्ट्याकार, परत उर्राककार, फेणयेकार हे आमी कंटिन्युअसली पॅटर्न वर्ड आमकां गोंयांत आयकूंक येता. एकदा उर्राक सुरू जालें काय उर्राक आसा रे काय म्हणून आमी विचारता, फेणी आसा काय विचारता, किंवा मुट्ट्यांचो रोस आनी काजी हे कंटिन्युअसली गोंयकार हे कॉमन टोपण हेतून विचारता. बट तेका एक स्टेट लेवलाचेर ब्रँडिंग करप, स्टेट लेवलाचेर तेका मार्केट दिवप, नॅशनल आनी इंटरनॅशनल व्हरपाचें काम फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन डॉक्टर देविया राणे यांच्यानी केले. कॅश्यूक आमकां GI टॅग मेळ्ळे, फेणयेक आमकां GI टॅग मेळ्ळो आणि त्याच्या खातीर ह्या इंडस्ट्रीज आसलेले सगळे इंडस्ट्रियलिस्ट हांचेय बी हांव खूब खूब अभिनंदन करता. कारण त्यांच्या खातीर तांच्यांनी खूब मोठे प्रयत्न केले. सरकार, कॉर्पोरेशन हांच्या सहकार्यात काजू आणि फेणी एक आम्ही GI टॅग मेळोवपाक शकले. आमी जशें म्हणटा फेणी ड्रिंक आणि काजू ड्रिंक व्यवस्थित जर घेत, मातशें घेत जाल्यार तें बरें, चड घेत जाल्यार तें लागता. त्याच धर्तीचेर हांव अजून एक गजाल मुद्दामून सांगतलो की सिल्वन नांवान पयले फावटी म्हणजे गव्हर्नमेंट आपलो प्रॉडक्ट ब्रँड करू शकता, कॉर्पोरेशन आपलो प्रॉडक्ट मार्केटात हाडू शकता, हे डॉक्टर देविया राणे यांच्यानी करून दाखयलें. त्याबद्दल खरोखरच हांव तिचें मनापासून अभिनंदन परत एकदा करता. कारण कॉर्पोरेशन्स वेगवेगळी कामां करतात, बट तेजेर करून शेतकऱ्यांनी तयार केल्ले प्रोडक्शन आपूण विकत घेवप, तेका ब्रँड करप, तेका मार्केट करप, म्हणजे शेतकऱ्यांक खऱ्या अर्थात स्वयंपूर्ण करप हे काम ती करता, तांचें कॉर्पोरेशन करता. मनापासून खूप खूप बरें दिसता. आमी सातत्यात हांवें कित्याक म्हटलें, ह्याच्या फुडें समेस्त गोंयकारांनी आमकां जर गोंयचो आनी ऑर्गेनीक काजू जर खावपाक जाय आसत जाल्यार आमी म्हणूं येता की सिल्वनूच घेवचो, जेणे करून तो ओरिजिनल ऑर्गेनिकूच आसतलो, तो आफ्रिकेचो आसचो. हाजी गॅरंटी ताजेर आशिल्लो QR कोड स्कॅन केल्या उपरांत ती काजू काणकोणची आसा, सांग्या वयली आसा काय सत्तरीतली आसा ही आमकां एक्झॅक्टली कळपाक शकता. हांव आतां पळयतालो की हांव आनी रोहन बसला थंयसर, आमी काजू जी खाताले ते स्कॅन करून QR कोड पळय जाल्यार ती आमची काजू ही सांग्या वयली आशिल्ली. म्हणून समेस्त गोंयकारा खातीर सिल्वन काजू आमी गोवा कॉर्पोरेशनची प्रमोट करूंकूय काय हरकत ना, जेणे करून आमी आमच्या स्वताच्या शेतकऱ्यांक बरें एक मार्केट दिवपाक शकतले. फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या वतीन तुम्ही जर पळयशात घातलेली सगळी स्टॉल्स ही काजू आणि काजू रिलेटेड प्रॉडक्टाची आसा. तशें पळोवंक वचत जाल्यार पयलेच म्हणजे तिसरे फावटी फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या खातीर तांकां हो प्लॅटफॉर्म मेळपाक शकलो. अदरवायज इट इज नॉट पॉसिबल. फेणी कशी काडटा आणि उर्राक कशें काडटा हे पळोवपाक आमकां सत्तरी नाल्यार केपें नाल्यार काणकोणूच वयचें पडटालें. बऱ्याचशा पणजे आनी टुरिस्टांक ते पळोवपाक मेळनाशिल्लें. बट ती फेणी कशी काडटा हे एक एक्चुली अट्रॅक्शन आसा आणि ते पळोवपाची संद ह्या कॅश्यू फेस्टिवलाच्या निमित्तान आमकां सगळ्यांक मेळटा. म्हणजे ओरिजिनली जेका आमी म्हणटा की डिस्टिलरीन वचून पळोवपाची वेगळें आणि ह्याच फेस्टाच्या निमित्तान हांगासर आमकां ती पळोवपाक मेळटा. हांव आयच्या घडीक एक सांगपाक सोदता की फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनान कॅश्यू प्लांटेशन आपल्या जमनीतूय वाडयला, बट त्या समेस्त गोंयकारांक वाडोवपा खातीर इट इज अ कॅश्यू फॉर नेक्स्ट जनरेशन हो कन्सेप्ट आमी दवरपाक जाय. आयज ज्यो आमी काजू खाता त्यो आमच्या आज्यान लायल्ल्यो, आमी काजू आमच्या नेक्स्ट जनरेशनाक जर दवरतले आसत जाल्यार आमकां संकल्प करपाक जाय प्रत्येक गोंयकाराक की आमी काजू प्लांटेशन करपाक जाय. कॅज्यू फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या वतीन आणि एग्रीकल्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या वतीन ओनूच्या सिजनाक आमी कॅश्यू ही सबसिडायज प्रायजात दिवपाची तयारी आसा. खूप मोठ्या प्रमाणात लोकांनी कॅश्यू रावच्यो आणि आमी जशें म्हणटा की इट इज एन विजन फॉर 2047 त्याच धर्तीचेर
कॅश्यू फॉर नेक्स्ट जनरेशन. आमच्या नेक्स्ट जनरेशनाक जर कॅज्यू जाय जाल्यार त्यो काजू आमकां आतां लावच्यो पडटल्यो. त्यो काजू आमी लावच्यो. आनी पळोवंक वचत जाल्यार पुराय जगात आमी सेकंड प्रोड्युसर ऑफ द काजू आहा. आफ्रिकन कंट्री इज द फर्स्ट प्रोड्युसर, म्हणजे एक्सपोर्टरूय म्हणत की आफ्रिकन आसा बट सेकंड आमी लागता. बट काजूच्या बाबतीत सुद्धा म्हणजे गोंय हे तशें लीड करता. व्हरायटीज ऑफ द काजू म्हणजे वेंगुर्ला आणि गोंयांत जर पळयले आसत जाल्यार डिफरंट व्हरायटीज ऑफ द काजू ह्यो सातत्यान मेळटा. बट आमचे जे सकाळच्या दोनूय म्हणजे सकाळच्या फाल्यां 2 दिसाच्या हेतून जे टेक्निकल सेशन जाता हातूंत काजूच्या बाबतीत पुराय नॉलेज युवकांक मेळच्यो, तरणाट्यांक. आनी तरणाटे हे कॅश्यूच्या प्लांटेशना कडेन येवचे. कॅश्यू सारखे आनी दुसरो कॅश क्रॉप ना. म्हाका जाल्यार दिसता की समेस्त गोंयकारांनी आमी एकदां काजू झाड लायता आणि कॅश्यूच्या सिजनाच्या निमित्तान 15 दीस फक्त तो लीप करता. मागीर डायरेक्टली पयशे आसा ते फक्त तोडून घरा कडेन हाडपाचे आनी विकपाचे. इतके इजी क्रॉप आणि कॅश क्रॉप हे दुसरें ना. म्हणून तर समेस्त गोंयकारांनी कॅज्यू क्रॉपा कडेन वचपाक जाय. गोंयांतल्यो कितल्योश्योच फॅमिली ह्यो काजूचेर डिपेंडंट आसा. आमी तांकां सबसिडायज प्रायजूय दिता. म्हणजे मिनिमम टू मिनिमम तेचो काजू हे 120 रुपयाच्या पर्यंत पावचो. मागीर ते गोवा बागायतदार आसूं किंवा बाकी सगळे जाण जे काजू घेता तांच्या खातीर आमी मिनिमम सपोर्ट प्रायस हो काजू दिवपी हे गोंय हे एकमेव राज्य आसा. बाकीच्या खंयच्याच राज्यांत ना महाराष्ट्रात ना कर्नाटकात ना केरळ हांगासरूय काजू जाता. बट सपोर्ट प्रायस जे आसा हे दिवपी फक्त आणि फक्त गोंय राज्य आसा, जेणे करून ताका सपोर्ट प्रायस दिता. पण आमी तेज्याय पेक्षा जे एक स्टेप ह्या बाबतीत हे फावटी आमी आनीक फुडें गेल्या म्हणून म्हाका सांगता आसतना खूब खोस भोगता. त्या खातीर हांगासर येवपी म्हाका दिसता म्हणजे ग्रामीण भागातल्या काजूकारांक आमी हांगासर पावयले ही एक बरी गजाल आसा. आनी जेन्ना आमी हांव तर आनी एक बरी गजाल म्हणजे सालसेतींतल्यो नव्यो आसतल्यो किंवा बाकीच्यो सगळ्यो पंचायती, सालसेतींतल्यो बऱ्योचश्यो पंचायती आज स्टेजीर आयल्यो. तांच्यांनी इनिशिएटिव्ह घेतले की ग्रीन इनिशिएटिव्ह म्हणून ओपन स्पेसींतल्यान काजू लावपाचे ते तांच्यांनी इनिशिएटिव्ह घेतल्या. त्या बद्दल हांव तांचे मना पासून खूब खूब अभिनंदन करता. तुमी सरकाराक ह्या बाबतीत तेंको दिलो आनी एकदां म्हणजे प्रोडक्शन वाडयलें पण ग्रीनरी मेंटेन करपाकूय बी हाजो खूब सपोर्ट आनी तेंको हो तुमच्या कडल्यान मेळटा. काजू जो आहा हो सातत्यात आमकां प्रोडक्शनाच्या बरोबर म्हणजे बरें प्लांटेशन करून एक ग्रीनरी मेंटेन करपाचें काम हे सातत्यात लोक करता. लोकांनी चडांत चड मोठ्या प्रमाणात काजूच्या लागवडी खातीर येवचे आनी गोंयांत आनीकूय काजूचे प्रोडक्शन वाडचे हाच्या खातीर जायत्यो गजाली सरकार ह्याय फुडें करपाचे आसा. काजू कॉर्पोरेशन म्हणजे फॉरेस्ट कॉर्पोरेशनाच्या वतीन तुमकां जो तेंको जाय, तुमकां जो सपोर्ट जाय हो सदोदीत आमच्या कडल्यान मेळटलो. ह्याय फावटी आमी आमच्या बजेटांतल्यान म्हणजे अनावन्स केला की ताका मिनिमम सपोर्ट प्रायस फक्त तेतूंतलो एक टेक्निकल प्रॉब्लेम म्हणजे त्यांच्या कडेन कृषी कार्ड ना, तांकां मेळनाशिल्लो. बट ताजेरूय विचार म्हणजे डॉक्टर देविया राणे हांच्यांनी तेय लक्षांत हाडून दिला की तांकां जर कृषी कार्ड आसत जाल्यार सपोर्ट प्रायस मेळना. पण आमचो विचार सुरू आसा की ताका एक सोल्युशन काडून आमचो डायरेक्टर एग्रीकल्चर हांगासर आसा ताजेय सोल्युशन काडून ताका सपोर्ट प्रायस दिवपाचें काम हे म्हणजे सरकार करतलें. कश्टकारी जाका आहा ताका हो ताजो मोबदलो हो मेळपाक जाय हे म्हजें म्हणणें आसा. आनी त्या खातीर म्हणजे काजू हो असो आसा म्हणजे मुट्टो आसतलो किंवा काजू आसतलो इट इज अ झिरो वेस्ट इंडस्ट्री हे म्हणपाक कांय हरकत ना. कारण काजूचो पुराय प्रॉडक्ट हो ताजो परत रियूज जाता, रिसायकल जाता आनी वेगवेगळ्या कामां खातीर आमी वापरता. आमी जी काजू खाता आनी ताच्या वयर उरलेले टर्फल हे सुद्धा पेंट इंडस्ट्रीन यूज केले वता. म्हणून हे 100% यूज जावपी हो प्रॉडक्ट आसा. खरोखरूच सांगता आसतना म्हाका खूब बरें दिसता. ताका लागूनच म्हजें सरळ म्हणणें आसा की ह्या कॅश्यू इंडस्ट्रीत म्हणजे खूब मोठ्या प्रमाणात वुमन मॅनपॉवर हो चड मोठ्या प्रमाणात काम करता. आमची नारी शक्तीचें काम हे ह्या इंडस्ट्रीत खूब मोठ्या प्रमाणात आसा आनी तांकां तेंको दिवपा खातीर जायत्यो गजाली फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या वतीन आनी एग्रीकल्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या वतीन आमी सदोदीत करतले. हांव परत एकदां म्हणजे ह्या कॅश्यू फेस्टिवलाक हांगासर म्हणजे गोवन म्युझिक हे तुमकां पळोवपाक मेळटलें, गोवन खाद्य हे तुमकां खावपाक मेळटलें आनी वेरियस प्रॉडक्ट रिलेटेड टू द कॅश्यू हे तुमकां टेस्ट करपाक मेळटलें. ही संद आमच्या फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन दिल्या बद्दल तांचे परत एकदा अभिनंदन. जो पूरे भारत भर से टूरिस्ट यहाँ पे आए हैं, जो कैशू फेस्टिवल एंजॉय करने के लिए यहाँ पे आए हैं, अगले 2 दिन में आप विद फ्री ऑफ कॉस्ट एंट्री यहाँ पे आ सकते हैं और एंजॉय द कैशू फेस्टिवल एंड कैशू रिलेटेड
प्रोडक्ट इन दिस कैशू फेस्टिवल। तो आप सभी लोगों का भी मैं बहुत बहुत स्वागत करता हूं। दिस इज अ यूनिक कैशू फेस्टिवल ओनली एंड ओनली इन द गोवा स्टेट हम ऑर्गेनाइज कर रहे हैं। सरकार की तरफ से आप सभी लोगों का बहुत बहुत स्वागत करता हूं और फिर एक बार मैं मेरे कॉर्पोरेशन का बहुत बहुत अभिनंदन करता हूं। जय हिंद, जय भारत।